नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, नुकताच एक नवीन जी.आर. हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या जी.आर. अंतर्गत प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना 50,000 रुपये असं हे योगदान दिलं जात आहे। तर या योजनेअंतर्गत जे काही पात्र शेतकरी असतील त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये दिले जाणार आहे। तर काय महत्त्वाची योजना याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, नुकताच एक नवीन जी.आर. हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना चा हा जी.आर. आहे। तर हा जी.आर. नुकताच 5 मार्च 2024 चा हा करंट जी.आर. आहे। या जी.आर. अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहणार आहोत की जे काही शेतकरी असतील त्यांना 50,000 रुपये हे दिले जाणार आहेत। जे काही कर्जमुक्ती योजना ही झाली होती, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे। तर तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ हा दिला जात आहे। तर ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी असतील म्हणजे 2 वेळा म्हणजे आर्थिक वर्षात ऊस पिकाच्या एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत यांच्यासाठी ही योजना आहे। तर या योजनेअंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती जाणून घेत आहोत। सन 2017 आणि 18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज व 30 जून 2018 पर्यंत पूर्ण घेतलेले कर्ज व तसेच 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज व दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017 व 18 किंवा 18, 19 व 20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल किंवा दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो काही दिनांक नंतरचा असेल या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 किंवा 19 अथवा सन 2019 किंवा 20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम ही लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, 2018-19 म्हणजे 2017-18, 18-19 आणि 19-20 या कालावधीत जो काही पीक कर्ज घेतला होता या अंतर्गत परतफेडी जर शेतकऱ्यांनी तुम्ही केला असाल तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जात आहे। तर अशा प्रकारचा जी.आर. आहे आणि या जी.आर. अंतर्गत जी काही सदर ही योजना आहे या सदर योजनेअंतर्गत 50,000 रुपये लाभ हा कोल्हापूरातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। की या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी असतील या शेतकऱ्यांना एक चांगला हा जो काही महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत एक चांगला प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत त्यांना मुबलक प्रमाणामध्ये 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। कोणाला तर जे काही एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज ज्यांनी घेतलं होतं, जे काही कोल्हापुरातील पात्र शेतकरी असतील त्यांनी कर्जाची परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये हे शासनाकडून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा जी.आर. आपण बघितला, अशा प्रकारची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या अंतर्गत आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।